श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या सर्वांचं सनातनी मुलगी या चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. स्वामी समर्थांवर श्रद्धा असणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनात एक प्रश्न नक्की येतो, स्वामी समर्थांची कृपा माझ्यावर आहे का नाही, हे मला कसे कळेल? मित्रांनो, स्वामींची कृपा नेहमी मोठ्या चमत्कारांमधूनच दिसते असं नाही. अनेक वेळा ती आपल्या विचारांमध्ये, वागण्यात आणि जीवनात होणाऱ्या सकारात्मक बदलांमधून जाणवते. आज आपण स्वामी समर्थांच्या कृपेची अशी 9 लक्षणे जाणून घेणार आहोत, जी अनेक भक्तांच्या अनुभवांमध्ये सांगितली जातात. मात्र लक्षात ठेवा, प्रत्येकाचा आध्यात्मिक अनुभव वेगळा असतो. चला सुरुवात करूया. लक्षण नंबर 1, मनाला अनोखी शांती मिळू लागते. पूर्वी छोट्या छोट्या गोष्टींनी अस्वस्थ होणारे मन आता शांत राहू लागतं. संकट असली तरी स्वामी माझ्यासोबत आहेत हा विश्वास मनात निर्माण होतो. लक्षण नंबर 2, संकटातून योग्य मार्ग मिळतो. कधी कधी सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात, पण योग्य वेळी एखादी व्यक्ती, एखादा सल्ला किंवा एखादी संधी मिळते आणि प्रश्न सुटू लागतो. लक्षण नंबर 3, नामस्मरणाची ओढ वाढते. अचानक स्वामींचा जप करावा असा वाटतो. आरती ऐकावी, स्वामी चरित्र वाचावं किंवा मंदिरात जावंसं वाटू लागतं. भक्तीची ही नैसर्गिक ओढ, श्रद्धा अधिक दृढ होत असल्याचं लक्षण असू शकतं. लक्षण नंबर 4, वाईट सवयी आणि नकारात्मक विचार कमी होतात. राग, मत्सर, द्वेष, खोटं बोलणं किंवा चुकीच्या सवयी हळूहळू कमी होतात. त्यांच्या जागी संयम, दया, प्रेम आणि सकारात्मक विचार वाढू लागतात. हा बदल हळूहळू होतो, पण तो महत्त्वाचा असतो. लक्षण नंबर 5, योग्य माणसं आयुष्यात येऊ लागतात. आपल्याला योग्य मार्ग दाखवणारे गुरु, मित्र किंवा मदत करणारे लोक भेटतात. त्यांच्या एका सल्ल्यामुळे किंवा सहकार्यामुळे आयुष्याला नवी दिशा मिळू शकते. लक्षण नंबर 6, घरात सकारात्मक वातावरण जाणवतं. घरातील भांडणं कमी होतात, एकमेकांबद्दलचा आदर वाढतो आणि घरात शांततेची भावना निर्माण होते. लक्षण नंबर 7, कामांमधील अडथळे कमी होऊ लागतात. यश एका रात्रीत मिळत नाही, पण प्रयत्नांना हळूहळू फळ मिळू लागतं. कामात सातत्य राहू लागतं आणि आत्मविश्वास वाढतो. स्वामींवरील श्रद्धेमुळे निराशा कमी होऊन पुढे जाण्याची शक्ती मिळते. लक्षण नंबर 8, स्वामींची वारंवार आठवण येते. दिवसभरात अनेकदा स्वामींचं नाव आठवतं. त्यांचा फोटो दिसला की मन प्रसन्न होतो किंवा जप करण्याची प्रेरणा मिळते. लक्षण नंबर 9, इतरांची सेवा करण्याची प्रेरणा मिळते. स्वतःपुरताच विचार न करता इतरांना मदत करावी, गरजूंना आधार द्यावा, प्रेमाने वागावं आणि सत्कर्म करावं अशी भावना निर्माण होते. मित्रांनो, ही लक्षणे श्रद्धा आणि अनेक भक्तांच्या अनुभवांवर आधारित आहेत. ती प्रत्येकाला एकाच प्रकारे किंवा एकाच वेळी दिसतील असे नाही. म्हणून कोणतेही एक लक्षण दिसले नाही म्हणून स्वामींची कृपा नाही असा निष्कर्ष काढू नका. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.